नमस्कार मित्रांनो, आपले हिस्टोरिक इंडिया या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या माहितीपटात द हिस्ट्री ऑफ खानदेश, द लँड ऑफ कृष्णा ही सिरीज चालू केली होती. या माहितीपटाचा आज हा दुसरा भाग आपण बघणार आहोत. तर आपण पहिल्या भागामध्ये ओरिजिन, कॉन्ट्रोवर्सी, हिस्ट्री आणि एकूणच पूर्ण खानदेशाचा अतिशय संक्षिप्त रूपात इतिहास जाणून घेतला होता. तर आता हा त्याचा पुढचा भाग जो की आहे जॉग्राफी ऑफ खानदेश, म्हणजे याची भौगोलिक परिस्थिती आपण जाणून घेऊ. तर चला वेळेचा विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर जॉग्राफी. तर सर्वात प्रथम मित्रांनो, खानदेश हा प्रांत कुठं आहे? आपण जेव्हा इतिहास बघितला तेव्हा तुम्हाला समजलंच असेल की खानदेश कुठे आहे. तर एकदा तुम्हाला दाखवून देतो की तुम्हाला हा जो पार्ट दिसतो आहे खानदेश, ह्या पहिल्या फोटोमधला हा पार्ट आहे खानदेश, ज्याच्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे येतात. तर ह्या खानदेशमध्ये सातपुडा हे पर्वतरांग मुख्यतः आहे आणि त्याच्यानंतर तापी, पूर्णा, गिरणा, वाघोड, पांझरा आणि अशा नर्मदा नदी ही वाहते नंदुरबार आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला. तर या प्रमुख नद्या आहेत तापी, गिरणा, वाघोड, पांझरा आणि नर्मदा. तर आणि पर्वतांच्या बाबतीत झालं तर सातपुडा, अजिंठा आणि सह्याद्री हे तीनही पर्वतरांग लागतात याला. आणि आपण या माहितीपटाच्या सुरुवातीलाच सांगितलं की या खानदेशामध्ये 4 जिल्हे येतात. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, धुळे, नंदुरबार 3 जिल्हे येतात आणि 25 तालुक्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये सर्वात विकसित तालुका हा भुसावळ आहे. तर यात 25 तालुके आणि 3 जिल्हे मिळून हा पूर्ण खानदेश तयार होतो, प्रांत तयार होतो. आणि याच्यात सह्याद्री, सातपुडा, अजिंठा या मुख्य पर्वतरांगा आपल्याला पाहायला भेटतात. तसंच तापी, गिरणा, पूर्णा, वाघोड, पांझरा या नद्यांचा संगम खोरं हे पण या प्रदेशात आढळतं. आणि एकूणच बघा, म्हणजे एकीकडे सातपुडा आहे, चाळीसगाव एक तालुका आहे जळगावमधला, तिथे आपल्याला सह्याद्री मिळेल. तसंच आपण जेव्हा भुसावळच्या थोडंसं अजिंठ्या साईडकडे जाऊ तर तिथं आपल्याला अजिंठा रांग लागेल. तसंच मुख्यतः सातपुडा रांगेने हा जिल्हा, हा प्रदेश, हा प्रांत व्यापलेला आहे. आणि त्यातच तापी, गिरणा, पूर्णा, वाघोड, पांझरा या नद्यांच्या खोऱ्यात आणि त्याच्यात नर्मदेने अजून भर टाकलेली आहे. तर मुख्यतः तापी, गिरणा, वाघोड या नद्यांमुळं, पूर्णा या नद्यांमुळं हे इथला जो प्रदेश आहे तो खूप सुपीक आहे. आणि इतका सुपीक आहे की असं म्हटलं जातं की खानदेशाच्या मातीत माणूस पेरला तर माणूसही उगवला जाईल, अशी म्हण खानदेशात प्रचलित आहे. कारण ह्या नद्यांमुळं, या पर्वतांमुळं इथली जी माती आहे मित्रांनो, ती फार सुपीक आहे. पिकांच्या लागवडीसाठी फार चांगली अशी मृदा आहे. तर प्रामुख्याने इथे काळ्या प्रकारचे मुद्रा आढळते. आणि तिन्ही पर्वतरांगांमुळे इथे वारे अडविले जातात. सातपुडा पर्वत जे वारे येतात ते वारे अडवतात. अरबी समुद्राकडनं उत्तर भारताकडे जाणारे वारे सातपुडा जो पर्वत आहे मुख्यतः तो अडवतो. आणि सातपुडा पर्वताच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजेच खानदेशात हा पाऊस होतो मित्रांनो. आणि तसंच जेव्हा मी तुम्हाला भुसावळ सांगेल तेव्हा तुम्हाला समजेलच. पण खानदेशात सातपुड्याच्या सानिध्यात एक जे शहर वसलेलं आहे, जे एक गाव वसलेलं आहे. मी तुम्हाला जेव्हा पाल किल्ला दाखवला होता तेव्हा पाल गावाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली होती पूर्ण. तर तो पण जर का तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मी तुम्हाला आय टॅपमध्ये त्याची लिंक देऊन देईल. तर सातपुड्यामध्ये जे पाल वसलेलं आहे मित्रांनो, ज्याला महाराष्ट्रात थंड हवेचं ठिकाण सुद्धा असं म्हटलं जातं, तर ते पाल दुसरी तिसरी कुठेकडे नसून ते आपल्या खानदेशातील यावल रावेरच्या परिसरात खानदेश प्रांतातील एक गाव आहे पाल तालुका. तालुका नाही येतो, प्रामुख्याने रावेर जवळ येतं ते. आणि यावल वाईल्ड लाईफ सँच्युरी ही त्याला
त्याच्या आसपास येते. तर हे पाल थंड हवेचं ठिकाण आहे. तर जे पाल आहे ते अतिशय थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. आणि दुसरीकडे पाहिलं तर भुसावळ हे अतिशय भुसावळ शहराचं तापमान अतिशय जास्त असतं. म्हणजे एकदा तर भुसावळ शहराचं तापमान 49 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं होतं. राजस्थानातील कोटा, अकोला आणि चंद्रपूर नंतर पूर्ण देशात जर का कुठे सर्वात जास्त तापमान असतं तर उन्हाळ्यात ते भुसावळ शहराचं असतं मित्रांनो. तर असा हा खानदेश विविधतेने नटलेला देश आहे. म्हणजे तर कसा, म्हणजे बघा ना तुम्ही, एकाकडे पाल हे थंड हवेचं ठिकाण, तर दुसरीकडे भुसावळ हे गरम प्रदेश आहे. त्याच्यानंतर अहिराणी, मराठी, मी जेव्हा लँग्वेजवाले येईल तेव्हा ते तुम्हाला सांगेल की किती प्रकारच्या भाषा इथे बोलल्या जातात. तर हे काहीसं झालं इथं वेदरच्या स्वरूपात. नंतर डॅम, तर मुख्यतः धरण आणि धबधब्यांच्या स्वरूपात खानदेशात एक धबधबा खूप प्रसिद्ध आहे. त्या धबधब्याचं नाव आहे मनुदेवी धबधबा. आपण जेव्हा हेरिटेज आणि टुरिझम पाहू तेव्हा मनुदेवी बघाल. जर का तुम्हाला मनुदेवीबद्दल अजून जाणण्यास तुम्ही उत्सुक असाल तर मी तुम्हाला मनुदेवीचा वर एक इतिहासाचा व्हिडिओ केलेला आहे मी. तर मनुदेवीचा इतिहासाच्या व्हिडिओ माहितीपटाची लिंक मी IIT ॲपमध्ये देऊन देईन. तर मनुदेवीचा जो वॉटरफॉल आहे तो पूर्ण खानदेशात खूप प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यानंतर धरणांच्या बाबतीत झालं तर हतनूर धरण जळगावातलं सर्वात मोठं धरण आहे. तसंच वाघूर धरणाचा पण त्याच्या पाठोपाठ नंबर लागतो. तसंच गोमाई डॅम झाला, त्याच्यानंतर वासेनवाडी डॅम झाला. तर हे वेगवेगळे धरण खानदेशात आहे मित्रांनो. तर धरण तर खूप आहे, पण मुख्यतः धरण याच्यात वाघूर आणि हतनूर धरण आपल्याला पाहण्यास मिळते. आणि धबधब्यांच्या बाबतीत सातपुड्याच्या जो निसर्गाच्या सानिध्यात वसलेला जो धबधबा आहे तो सर्वात प्रसिद्ध आहे. आणि लोकेशन तर मी तुम्हाला आधीच सांगितलं खानदेशचं लोकेशन कुठं आहे. खानदेशाचं जे नंदुरबार शहराची जी सीमा आहे ती गुजरातला टेकते. तसंच जे चाळीसगावची सीमा आहे खानदेशाची ती नाशिकला टेकते आणि नाशिक प्रांताच्या हद्दीला टेकते, म्हणजेच नांदगाव. आणि जी तिकडची सीमा आहे अजिंठा रांगेकडची ती संभाजीनगरला टेकते. तर असा हा खानदेश आहे मित्रांनो, ज्याचं एक टोक आहे गुजरातला, ज्याचं एक टोक गुजरातला टेकतं, दुसरं टोक मध्य प्रदेशला टेकतं. पाल पाल जेव्हा तुम्ही ओलांडाल तेव्हा लगेच पुढचं जिल्हा खडगोन वगैरे ते तुम्हाला लागतं. तर खानदेशाची जी सीमा आहे ती नंदुरबार, म्हणजे नंदुरबारची सीमा गुजरातला लागते. तसंच खानदेशाची सीमा मध्य प्रदेशला लागते आणि खानदेशात आहे महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग. तर असं हे याचं एक लोकेशन आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलला यावल वाईल्ड लाईफ सेंच्युरी. नंतर जेव्हा तुम्ही पद्मालयला जाल, मी पद्मालयवर पण एक सेपरेट माहितीपट बनवलेलं आहे. जर का तुम्हाला तो सुद्धा बघायचा असेल तर मी त्याची लिंक टॅबमध्ये देऊन देईन. तर यावल वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि पद्मालयचं जंगल. पद्मालय हे गणपतीसाठी शक्तिपीठासाठी प्रसिद्ध आहे. गणपतीचं शक्तिपीठ आहे मित्रांनो तिथं. तर पद्मालयचं जंगल आणि एरंडोल तालुका आणि यावल वाईल्ड लाईफ सेंच्युरी यावल आणि सातपुड्याचं धनगार जंगल आणि पाल हे जंगल खानदेशातले आहे. आणि यातलं सर्वात प्रसिद्ध जंगल यावल वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. आता सर्वात मोठा मुद्दा म्हणजे कनेक्टिव्हिटी मित्रांनो. तर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सर्वात प्रमुख शहर म्हणजे आपलं भुसावळ. तर ह्या भुसावळ शहरातून तुम्हाला भारताच्या कोणत्याही भागात कितीही कोणत्याही परिस्थितीत जाता येईल. आणि म्हणूनच इथे याचं एक मोठं कारण आहे की भुसावळ रेल्वे स्टेशन बांधलेलं गेलं आहे. तर हा जो खानदेश प्रांत आहे तो तिन्ही पर्वतरांगांना कनेक्ट करतो. हा जो खानदेश प्रांत आहे तो तिन्ही मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या तिघ राज्यांना हा खानदेश प्रांत कनेक्ट करतो. आणि या खानदेश प्रांतातही सर्वात कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं शहर येतं भुसावळ. म्हणून या भुसावळला इंग्रजांनी विकसित केलं होतं, जे आपण इतिहासात बघितलं. तर अशी याची कनेक्टिव्हिटी आहे मित्रांनो. तर असा हा
विविधतेने नटलेला आणि असा हा एकदम सौभाग्यशाली देश. आणि म्हणजे इतकं या प्रदेशाने सर्व पाहिलं. जेव्हा आपण इतिहास बघितला तेव्हा आपल्याला कळालं असेल की म्हणजे जेव्हा यादवांच्या काळात याने सुवर्णकाळ बघितला, नंतर ब्रिटिशांच्या काळात सर्वात दुष्काळ होता, आणि आता हा खानदेश प्रांत विकसनशील मार्गावर अग्रेसर आहे. तर पूर्ण याची आपण जर का समरी केली तर रिव्हर तापी, गिरणा, पूर्णा, वाघूर अशा हा अ, म- अशा हा विविध नद्यांनी व्यापलेला देश आहे, प्रदेश आहे. नंतर सातपुडा, सह्याद्री, अजिंठा या विविध रांगा या पर्वतरांगा या प्रदेशात आहे. 25 तालुका आणि 3 जिल्हे मिळून हा खानदेश तयार होतो. आताचा जे बुऱ्हाणपूर आहे मित्रांनो, ते आता मध्य प्रदेशमध्ये येतं. आता सॉईल काळ्या रंगाची मृदा इथे आढळते. पाल थंड हवेचं ठिकाण आणि जळगाव हा अतिशय गरम प्रदेशमध्ये येतो. तर त्याच्या मागे पण कारण आहे मित्रांनो, मी ते तुम्हाला पुढे सांगेल. त्याच्यानंतर डॅम, वॉटरफॉल, हटनूर धरण, वाघूर धरण हे मुख्यतः, आणि सातपुडा पर्वतातील मनुदेवी धबधबा हे मुख्यतः खानदेशातील धरण आणि धबधबे आहेत. लोकेशन तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला. न मध्य प्रदेशची बॉर्डर याला कनेक्ट आहे. नंदुरबारच्या जिल्ह्याची नवापूरचा जो तालुका आहे तो गुजरातला कनेक्ट करतो, आणि खानदेश हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. फॉरेस्ट, यावल वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि एरंडोल तालुक्यातील आपलं पद्मालयचं जंगल आणि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत भुसावळ शहर हे एक महत्त्वाचं मानलं जातं. तर हा एकूण अशी याची भौगोलिक परिस्थिती आहे मित्रांनो. तर तेव्हा आपण इतिहास बघितला आणि आता आता आपण हा भूगोल बघितला. तर ही झाली ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याच्यानंतर भौगोलिक परिस्थिती आणि पौराणिक कथा आणि याचं ओरिजिन, याची उत्पत्ती, एवढ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता आपण पुढच्या भागाकडे वळू, ते म्हणजे लँग्वेज. तर जेव्हा आपण इतिहास बघितला तेव्हा मी तुम्हाला भाषेबद्दल सांगितलं होतं, आणि जेव्हा मी भूगोल बघितला तेव्हा मी बोललो की हा खानदेश विविधतेने नटलेला एक प्रांत आहे महाराष्ट्राचा. तर ह्या लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बोली इथे बोललेल्या जातात. त्यामध्ये येते संस्कृत भाषा, गवळी भाषा, अहिराणी, भील, खानदेशी आणि मराठी. तर एक एक आपण जाऊ. तर संस्कृत म्हणजे जेव्हा मित्रांनो मी तुम्हाला रामायण आणि महाभारताचा काळखंड सांगितला, तर तेव्हा इथे नक्कीच संस्कृत बोलली जाईल असं इतिहासकार म्हणतात, की नक्कीच इथे संस्कृत बोलली जात असेल असं इतिहासकार सांगतात. पण आणि नंतर जेव्हा कृष्णांनी इथे गवळी लोक वसवले, तेव्हा गवळी लोकांची जी भाषा होती ती त्याला गवळी म्हणायचे, आणि गवळी लोकांचे पुढे गवळी लोकांचे जे रूपांतर झाले पुढे अहिर, आणि ह्या अहिर लोकांची इथे एकदम सर्वात या खानदेशाची एकदम प्रसिद्ध भाषा ती म्हणजे आपली अहिराणी. आणि अहिराणी म्हणजेच अहिर हा जो यदुवंशाची जी शाखा आहे अहिर, हा तुम्हाला त्यांचा हे प्रतीक चिन्ह दिसत असेल, विजय या वीरदती रणबंका यदुवीर, म्हणजेच कृष्णाचे वंशज. अहिर रेजिमेंट पण आहे. तर या अहिर लोकांवरूनच ही अहिराणी भाषा झाली. नंतर नंदुरबार आणि धुळे या भागात भिल जमात खूप मोठ्या प्रमाणात राहते, तर यांची पण भिल भाषा प्रामुख्याने बोलली जाते. आणि जळगाव आणि भुसावळमध्ये सर्वात जास्त खानदेशी भाषा बोलली जाते. तसंच धुळे भागामध्ये अहिराणी मोठ्या प्रमाणात बोलली जाते, आणि मराठी ही नंदुरबार, धुळे आणि पूर्ण खानदेश प्रांतात प्रामुख्याने सर्वांनाच ही ठाऊक आहे, आणि सर्वच आपल्या जीवनात ह्या मराठीचा वापर करतात. पण ह्या 3 भाषा मित्रांनो खानदेशात सर्वात जास्त बोलल्या जातात. सर्वात पहिले म्हणजे मराठी, नंतर म्हणजे खानदेशी, आणि नंतर म्हणजे अहिराणी. तर हे काहीसा हा भाषांबद्दल खानदेशाची पृष्ठभूमी आपल्याला दिसते. तर आपण आता पुढे जाऊ. भुसावळ. तर बघा, भुसावळ हा पूर्ण खानदेशातील जेवढेही 25 तालुके आहे, या खानदेशातील 25 तालुक्यांमध्ये भुसावळ हा सर्वात जास्त GDP देणारा
तालुका आहे मित्रांनो. आणि तसंच हा भुसावळ तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये येतो आणि जळगाव जिल्ह्यातील हा सर्वात विकसित तालुका आहे भुसावळ. तर भुसावळ तालुका हा जळगाव जिल्ह्याला देणारा सर्वात जास्त GDP देणारा भुसावळ जिल्हा हा जळगाव जिल्ह्याला सर्वात जास्त GDP देणारा तालुका आहे. आणि भुसावळ म्हणजे आपल्या चॅनलची सुरुवात भुसावळ पासून झाली होती मित्रांनो. तर हा भुसावळ तालुका इतका महत्त्वाचा आहे खानदेशातला की मी आता तुम्हाला त्याच्या मागची जेव्हा त्याची माहिती जेव्हा देईल तेव्हा तुम्हाला कळेलच. तर सर्वात पहिली आपण याचा इतिहास जाणून घेऊ. तर इतिहासाच्या बाबतीत म्हटले तर जो खानदेशाचा इतिहास आहे मित्रांनो, तोच याला लागू होतो जो आपण सुरुवातीचा माहितीपट 1 मध्ये बघितला. तर असा विशिष्ट काही इतिहास नाही आहे याचा. बस ब्रिटिशांच्या काळात जेव्हा त्यांनी भुसावळचे स्थान ओळखले, भुसावळची कनेक्टिव्हिटी ओळखली, तेव्हा त्यांनी इथे रेल्वे स्थानक बांधले होते आणि त्याच्यामुळेच आज भुसावळ शहर इतकं जगप्रसिद्ध झालेलं आहे. तर भुसावळ शहराची जॉग्राफी म्हणजे एकाकडे अजिंठा, दुसरीकडे सातपुडा आणि तिसरीकडे सह्याद्री. तर अशा या तिन्ही पर्वतरांगांमध्ये जे मुख्य शहर आहे ते भुसावळ शहर आहे. तर त्याच्यामुळं कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून भौगोलिक परिस्थिती तालुक्याला प्राप्त झालेली, त्यामुळं भुसावळ शहर फार विकसनशील आहे. तर हा आता जिल्ह्याच्या गतीकडे हा विकसित होणारा तालुका आहे मित्रांनो. म्हणजे जवळजवळ जेवढे पण लोक आपल्याला भेटतील ते भुसावळ जळगाव असं सोबत नाव घेतात. तर भुसावळचं नाव आता इतकं जगप्रसिद्ध झालेलं आहे. तर त्याच्या मागे काही कारण आहे मित्रांनो. एक तर मी सांगितलं भुसावळची जॉग्राफी, भुसावळचं भौगोलिक स्थान आणि इंग्रजांनी दिलेला भुसावळला इतिहास. आता याचं ओरिजिन आपण बघून घेऊ की भुसावळ नाव हे नेमकं कसं पडलं. तर मी हेही सांगितलेलं आहे, याच्यावर एक मी वेगळा माहितीपट दिलेला आहे तुम्हाला. तर जर का तुम्हाला तोही पाहायचा असेल तर वर आय टॅगवर मी ती लिंक देईल तुम्हाला, ते क्लिक करून तुम्ही बघून घ्या. तर इन ब्रीफ आपण बघू की भुसावळचं नाव भुसावळ असं का पडलं. कारण एक एक सोर्स आपल्याला सांगतो की इकडं भूषण बाबा नावाचे संत झाले आणि त्या भूषण बाबावरनं इथं भुसावळ झालं. दुसरं म्हणजे हा प्रदेश, हा जो भुसावळ शहराचा प्रांत होता, पूर्ण जो भुसावळ शहराचा जो प्रदेश होता, तिथं खूप मोठ्या प्रमाणात भुसा होता. भुसा म्हणजे वाळलेली लाकडी. तर या भुसाचा प्रदेश होता आणि हे आधी खेडं होतं. तर याचं नाव झालं भुसाखेडं. नंतर ते झालं भूसखेडं आणि भूसखेडवरनं झालं पुढे भुसावळ. त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच असेल, आपण जेव्हा पुढे जाऊ जेव्हा जळगाववर, तेव्हा मी सांगेल की जळगाव आणि सोन्याचा काय संबंध आहे. तर जेव्हा जळगावचं हे प्रसिद्ध झालं आणि सुवर्णा तुम्हाला माहिती, जेव्हा जिथे जिथं सुवर्ण असतं तिथं तिथं नक्षीकाम होतं. म्हणून या सुवर्णांची जी ज्वेलरी वगैरे करण्याचं काम आहे ते कारागीर भुसावळमध्ये जास्त राहायचे आणि म्हणून इथे भूषण गाव असं म्हटलं जायचं आणि या भूषण गावावरनं भुसावळ पडलं, असेही काही आपल्याला सोर्स भेटतात. तर भुसा आणि भुसाच्या प्रदेशावरनं भुसावळ, भूषण कारागीरवरनं भुसावळ किंवा मग भूषण बाबावरनं भुसावळ. आणि एक अजून चौथी आख्यायिका आपल्याला असं वाटतं की भू म्हणजे जमेल आणि सावन म्हणजे सुका प्रदेश. म्हणून म्हणजे जिथे भुसा वगैरे आहे, तण वगैरे आहे, कोरडं तण वगैरे आहे, म्हणून कोरड्या तणाची असलेली भूमी म्हणजेच भुसावळ. तर हा पूर्ण भुसावळच्या नावाचा इतिहास आहे आणि इंग्रजांनी ह्या भुसावळला फार मोठं काही कंट्रीब्युशन दिलेलं आहे. तर आज तीच देण आहे की भुसावळ इतकं जगप्रसिद्ध झालेलं आहे. तर हा त्याचा काही इतिहास, भूगोल आणि ओरिजिन झालं. तर भुसावळ इतकं विकसित कसं आहे मित्रांनो, तर त्याच्यामागे हा एक पॉईंट आहे, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट. तर भुसावळच्या MIDC प्रामुख्याने आपल्याला इतक्या इंडस्ट्री दिसणार नाही, आहे इंडस्ट्री पण इतक्या दिसणार नाही, पण इथे मोठमोठे प्रकल्प केंद्राच्या द्वारे स्थापित केले गेले मित्रांनो. आज तर भुसावळामध्ये जागजागी उड्डाण पूल पण बांधले गेलेले. त्यामुळं भुसावळची रोषणाई आणि भुसावळचं सौंदर्य एक पूर्ण खानदेश प्रांतात एक वेगळंच झळकतं मित्रांनो. म्हणून
असं म्हटलं जातं की भुसावळ हे जळगावच्या पाठोपाठ नाही तर जळगावच्या बरोबरच एक विकसित शहर आहे खानदेशातलं. कारण भुसावळमध्ये काय काय मित्रांनो, तर भुसावळ शहर हे भुसावळ जंक्शन जे आहे मित्रांनो, तिथे 350 पेक्षा जास्त मित्रांनो आपल्याला रेल्वे गाड्या थांबताना दिसतील. तर त्याच्यामुळं कनेक्टिव्हिटीमुळं इथं रेल्वे जंक्शन आहे. तर ह्या रेल्वे जंक्शनमुळं भुसावळ फार फेमस आहे. त्याच्यानंतर तापी नदी भुसावळातून वाहते. तर ही तापी नदी भुसावळाची जीवनदायिनी नदी आहे आणि तापी नदी भुसावळाला एक वेगळं सौंदर्य प्रदान करते मित्रांनो. जर का तुम्हाला तापी नदीचा इतिहास आणि तापी नदी बघायची असेल तर मी ते पण लिंक तुम्हाला iTap देईल, ते पण तुम्ही बघू शकतात. तर असं ही तापी नदी झाली, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन झालं, त्याच्यानंतर याच्या पलीकडे थर्मल पॉवर स्टेशन ज्याला आपण दीपनगर पॉवर प्लांट म्हणून ओळखतो, सिटी ऑफ लाईट. म्हणजे या भुसावळामध्ये आपण ज्याला रेल सिटी, हॉट सिटी म्हणतो, त्याच्यात पण बघा म्हणजे आपण रेल सिटी भुसावळाला का म्हणतो, कारण रेल्वे स्टेशनमुळं, आणि हॉट सिटी म्हणजे याच्या उच्चस्तरीय तापमानामुळं. आणि ह्या भुसावळमध्ये एक दीपनगर आहे, याला सिटी ऑफ लाईट का म्हणतो, कारण तिथं थर्मल पॉवर स्टेशन आहे मित्रांनो. तर हा फार मोठा प्रकल्प आहे. तर या दीपनगरचं पण फार मोठं कंट्रीब्युशन आहे भुसावळच्या डेव्हलपमेंटमध्ये, खानदेशच्या डेव्हलपमेंटमध्ये. या पलीकडे या पलीकडे भुसावळच्या शहरा नजदीकच एक ओरिएंट सिमेंट फॅक्टरी आपल्याला दिसेल, जे की भादली भुसावळच्या मध्ये आपल्याला दिसेल. तेही एक मोठी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे मित्रांनो. त्यानंतर पूर्ण देशात मित्रांनो आता त्याचं रूपांतर केलं मित्रांनो, पण ऑर्डनन्स फॅक्टरी होत्या, तर त्या ऑर्डनन्स फॅक्टरीला आता 42 PSU मध्ये डिव्हाइड केलं. पण त्यातील त्या 42 ऑर्डनन्स फॅक्टरीच्या पैकीच 2 ऑर्डनन्स फॅक्टरी मित्रांनो भुसावळ शहरातच आहे, जे आजपर्यंत भारतात कुठेही नाही आहे. एक भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी आणि एक वडणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, जे भुसावळच्या हद्दीत येतं. तर ही त्याच्या मागचा एक मोठा मुद्दा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बाजूला असलेली अजिंठा लेणी पर्यटकाचं ते केंद्र आहे. तर अजिंठा लेणी जरी औरंगाबाद संभाजीनगर म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात येत असली, जळगाव जिल्ह्याजवळून ती जवळ असली, तरी भुसावळ वरून अजिंठा लेणीला सहजच पोहोचता येते. म्हणून टुरिझम सेक्टर ही भुसावळचं डेव्हलप नाही झालेलं आहे, पण फार पर्यटक भुसावळवरूनच जाण्यास पसंती देतात मित्रांनो. तर या अशी प्रामुख्याने इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असल्यामुळं भुसावळ खानदेशात काही वेगळंच दिसतं मित्रांनो. तर जर का तुम्हाला भुसावळात अजून काय काय बघायचं असेल तर मी तो व्हिडिओ तुमच्या लिंक तुम्हाला वर iTap देईन, तुम्ही तोही सुद्धा बघू शकता. तर हा झाला भुसावळच्या इंडस्ट्रीचा मुद्दा. आता आपण येऊ पॉप्युलेशनकडे. तर भुसावळाचे पॉप्युलेशन आता जवळपास मित्रांनो 1.5 लाखाच्या आसपास गेलेली आहे, ज्यामध्ये हिंदू हा मुख्य धर्म इथे फॉलो केला जातो. आता आपण याच्यावर येऊ इंटरेस्टिंग फॅक्टमध्ये. म्हणजे अशा काय बाबी आहेत जे भुसावळ शहराला इतर बाबींपेक्षा विशिष्ट बनवतात. तर मित्रांनो, ही जी तुम्ही तापी नदी बघत आहे ना मित्रांनो, पूर्ण भारत देशात फक्त 3 नद्या अशा आहेत ज्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. त्यात पहिल्या नदीचा समावेश आहे तापी नदी, दुसरी आहे नर्मदा आणि तिसरी आहे लुनी. तर तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी सागरात जाऊन मिळते, आणि अशी तापी नदी आपल्या भुसावळ शहरातून वाहते. ही पहिली इंटरेस्टिंग फॅक्ट झाली. त्याच्यानंतर दुसरं की एक भुसावळ शहर हा अजून जिल्हा झालेला नाही मित्रांनो, तो केवळ एक तालुका आहे. पण त्याची महाराष्ट्रातील जर का इतर तालुक्यांसोबत तुम्ही त्यांची गणना कराल तर भुसावळ तालुक्याच्या दृष्टिकोनातून भुसावळ हा तालुका फार डेव्हलप आहे आणि फार विकसनशील आहे. आणि तो नक्कीच म्हणजे एखादा, जसं तुम्ही बाकीचे शहर कराड वगैरे, तर ज्यांचं काही असं जिल्ह्यासारखं महत्त्व नाही आहे, पण ते एक त्यांचं कंट्रीब्युशन एक वेगळंच आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या
विकासात, तसं भुसावळचं विकासात आपल्याला फार मोठं कंट्रीब्युशन दिसतं. भुसावळाला मुख्यतः डेव्हलप हे केंद्राने केलेलं दिसतं. त्याच्यानंतर भुसावळ रेल्वे स्टेशन, हे भुसावळ रेल्वे स्टेशनचं जे रेल्वे यार्ड आहे मित्रांनो, हे जे रेल्वे यार्ड जेव्हा तयार झालं होतं तेव्हा भुसावळचं जे रेल्वे स्टेशन यार्ड आहे ते पूर्ण आशिया खंडातलं 2 नंबरचं सर्वात मोठं रेल्वे यार्ड होतं मित्रांनो. आणि पूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणीच थर्मल पॉवर स्टेशन आहे. खानदेशात तर एक आपलं हे दीपनगर पॉवर स्टेशन आहे जे भुसावळचं आहे, तर हे याला एक विशिष्ट बनवतं. तर हे असे काही 4-5 पॉईंट होते मित्रांनो जे भुसावळाला युनिक बनवता इतर तालुक्यांपासून, इतर जिल्ह्यांपासून. तर जर का तुम्ही खानदेश घेतला तर जळगावच्या नंतर फक्त एकच शहराचं नाव येतं, भुसावळ. ते आहे भुसावळ, कारण त्याच्या मागे मित्रांनो हा पूर्ण इतिहास, हे सर्व बाबी, हे सर्व फॅक्ट आहे. पण जर का आपण बाकीचे पण पाहिले तर बाकीचेही जिल्ह्यांना एक वेगळ्या क्षेत्रात महत्त्व आहे, जसं की टुरिझम सेक्टर असेल, ऐतिहासिक सेक्टर असेल, केळी ॲग्रिकल्चर सेक्टर असेल. तर भुसावळचं महत्त्व हे आपल्याला डेव्हलपमेंट स्वरूपात दिसतं. इथे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते, आर्थिक उलाढाल होते आहे. तर ही काही झाली भुसावळबद्दलची माहिती. जर का आपल्याला भुसावळमध्ये अजून एकदम संक्षिप्त स्वरूपात जाणायचं असेल तर भुसावळची मी एक प्लेलिस्ट बनवली ज्याच्यात 40 ते 50 व्हिडिओ आहे मित्रांनो. तिथे मी म्हणजे खूप कव्हर केलेले भुसावळबद्दल, तर ती प्लेलिस्ट तुम्हाला आय टॅपमध्ये भेटून जाईल. तर आता आपण जाऊ जळगावकडे. तर आता जळगाव जिल्ह्याचं काय महत्त्व आहे मित्रांनो, तर जळगाव जिल्हा ही खानदेशाची राजधानी आहे आणि खानदेश म्हटलं की जळगाव हे केंद्रस्थानी आहे. जेव्हा इंग्रजांनी ह्या प्रांतावर राज्य केलं तेव्हा खानदेश हा पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असा होता. तर जो जो 2 विभागांमध्ये हा खानदेश विभागला गेला मित्रांनो, त्यातला एक खानदेशाचं जे सेक्टर होतं ते धुळ्याकडे होतं राजधानी, आणि दुसऱ्या भागाची राजधानी जळगाव होती. ज्या आपला भारत स्वतंत्र झाला आणि 2 विभाग एकत्रित केले, त्यांचं एकत्रीकरण केलं आणि पूर्ण 3 जिल्हे एकत्रित करून खानदेश असा प्रांत बनवण्यात आला आणि त्याची राजधानी जळगावला केली. तर जळगाव हे तुळाजी भोईटे यांनी हे वसवलं होतं. हे तुळाजी भोईटे मराठ्यांचं साम्राज्य जेव्हा प्रस्थापित झालं मित्रांनो, मराठ्याचं साम्राज्य प्रस्थापित झाल्यानंतर तुळाजी भोईटे यांनी जळगाव जिल्ह्याला विकसित केलं आणि त्यांना फाउंडर ऑफ जळगाव असंही म्हटलं जातं. तर हा काहीसा याचा इतिहास झाला मित्रांनो जळगाव जिल्ह्याचा. याच्या पलीकडे म्हणजे खानदेशाचा जो इतिहास आहे तो जळगाव जिल्ह्याचा लाच लागू होईल, पण असं विशिष्ट काही नाही जळगावच्या इतिहासात. पण जर का तुळाजी भोईटे आपल्याला ही एक बाब दिसते जेव्हा मराठ्यांनी इथे राज्य, जसं आपण भुसावळला बघितलं ब्रिटिशांचं एक वेगळं महत्त्व होतं भुसावळमध्ये, तसंच तुळाजी भोईटे यांचं एक वेगळं महत्त्व होतं जळगाव जिल्ह्यामध्ये. तर हा काहीच एक इतिहास झाला. आणि जळगाव आणि भुसावळमध्ये जवळपास 23-24 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. तर जॉग्राफीच्या दृष्टीने पण भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टीने पण हा जितकं भुसावळ महत्त्वाचं आहे तितकंच जळगाव महत्त्वाचं आहे. इतकंच की भुसावळचं जे स्टेशन आहे ते जंक्शन नाही आहे, भुसावळचं स्टेशन हे जंक्शन आहे. पण जळगावकडे एक असा पॉईंट आहे की जळगावला एअरपोर्ट आहे मित्रांनो. हो, जळगावला एअरपोर्ट आहे मित्रांनो, आणि हे कुसुंब नावाच्या गावात आहे. हा जो तुम्हाला फोटो दिसत आहे तो कुसुंब्याचा आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्याचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे मित्रांनो ते पण खूप महत्त्व आहे. हा जो किल्ला दिसतोय तुम्हाला पाळोळा किल्ला, याच्यावर एक मी सेपरेट माहितीपट बनवेल पाळोळा किल्ल्याची माहिती. हा पाळोळा तालुक्यात आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील. तर इथे झाशीच्या राणीशी संबंध जोडला जातो. जेव्हा 1857चा उठाव झाला होता तेव्हा या किल्ल्याला विशेष महत्त्व होतं. निंबाळकर घराण्याचाही या किल्ल्याशी संबंध आहे मित्रांनो. तर भोईटे, मराठा साम्राज्य, निंबाळकर, ब्रिटिश अशा वेगवेगळ्या कारणांनी हे जळगाव जिल्ह्याचा इतिहास म्हणजे जळगाव जिल्ह्याचा इतिहास फार संक्षिप्त आहे मित्रांनो. आणि
ह्या जळगाव जिल्ह्याचा इतिहासातून आपल्याला कळते की जळगाव हे फार प्राचीन आहे मित्रांनो. आणि जळगाव जळगाव म्हणजे खानदेशाला जो इतिहास आहे तो जळगावला लागू होईल. पण याच्या आधी जळगावचं ओरिजिन आपण इतिहास पाहिला, भूगोल पाहिला, त्याचा ओरिजिन पाहू. जळगाव जिल्ह्याचं नाव नेमकं जळगाव का पडलं, तर हे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. मी एक सिरीज बनवली होती की महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे नेमकी कोणती व कोणत्यांनी कशातून पडली. जर का तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला आय टॅबमध्ये देऊन देईन. तर जळगाव जिल्ह्याचं नाव का पडलं याचंही मी तुम्हाला एक ब्रीफ इंट्रोडक्शन करून देतो की इथं मेहरून तलाव, हटनूर धरण आणि तापी नदी या तिन्ही कारणांमुळे एक जलाशय निर्माण झाला आणि त्या जलसाठ्यामुळे याला जलगाव म्हटले आणि त्याचं पूर्ण नाव झालं जळगाव. तर हा याच्या मागचा काहीचा इतिहास होता. तर नंतर इंडस्ट्री, तर भुसावळपेक्षा जास्त डेव्हलपमेंट जळगाव जिल्ह्याची मित्रांनो. म्हणूनच खानदेशाची राजधानी जळगावलाच म्हटले जाते. जळगाव जिल्ह्यातही आपल्याला फ्लायओव्हर, उद्याने वगैरे हे सर्व पाहायला भेटेल, मॉल वगैरे सर्व पाहायला भेटेल मित्रांनो. तर जळगावमध्येच आपल्याला डी मार्ट वगैरे अशी मोठी मॉल पाहायला भेटतील. तसेच भुसावळमध्ये साई जीवन मॉल, कुकरेजा मॉल हेही पाहायला भेटतील. तर डेव्हलपमेंट दोघी शहरांची झालेली आहे, जळगावची जास्त आहे मित्रांनो. तर इंडस्ट्रीमध्ये जळगावमध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला भेटतं जैन इरिगेशन मित्रांनो. आफ्रिका खंडामध्ये आणि आफ्रिका खंड सोडून 15 देशांमध्ये जैन इरिगेशनचे प्रोडक्ट वापरले जात होते मित्रांनो आणि वापरले जात आहे. आफ्रिका खंडामध्ये सर्वात जास्त डॉमिनेट करणारी जर का ह्या पाईपलाईन क्षेत्रातली जर का सर्वात मोठी जर का कोणती इंडस्ट्री असेल तर ती जळगावची जैन इंडस्ट्री होती मित्रांनो. आणि याचा संस्थापक कोण, याची स्थापना कशी झाली मी ते तुम्हाला पुढे सांगेल. तर हा त्याचा फोटो आहे मित्रांनो जो तुम्ही बघू शकता, हा जैन इरिगेशनचा. तर ह्या जैन इरिगेशनमुळे जळगावला फार महत्त्व प्राप्त झालं होतं. तसंच सुवर्ण नगरीसुद्धा म्हटलं जातं मित्रांनो. तर बघा, खानदेश प्रांतात भुसावळला हॉट सिटी, रेल सिटी म्हटलं जातं. त्यातच भुसावळातील दीपनगर भागाला सिटी ऑफ लाईट म्हटलं जातं. त्याच्यातच जळगाव जिल्ह्यातील सुवर्ण उद्योगांमुळं, इथल्या सुवर्णाच्या शुद्धतेमुळं याला सुवर्ण नगरी, द सिटी ऑफ गोल्ड असंही म्हटलं जातं. तसंच जळगावची जी ऐतिहासिक राजधानी होती बुऱ्हाणपूर, आता तर राजधानी जळगाव आहे खानदेशाची, पण खानदेशाची जी ऐतिहासिक राजधानी होती बुऱ्हाणपूर, तिला द सिटी ऑफ ब्लॅक ताज असंही म्हटलं जातं. तर हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. नंतर हे महात्मा गांधी म्युझियम, क्लॉक टॉवर, 17 मजली बिल्डिंग, हे सर्व जळगावातल्या बाबी आहेत मित्रांनो. तर खानदेशातील जळगाव आणि भुसावळ मित्रांनो, हे दोन शहरं खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहे आणि अजून हे विकसनशील मार्गावर अग्रेसर आहे मित्रांनो. तर हे काहीसा ह्या जळगाव जिल्ह्याचा इतिहास होता, भौगोलिक परिस्थिती होती, याची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, ओरिजिन आणि जळगाव. जर का पूर्ण तुम्ही जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या बघाल तर पूर्ण जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या मित्रांनो 2011च्या जर का तुम्ही 2011ची जनगणना जर का पाहिली तर पूर्ण जळगाव जिल्हा म्हणजे ज्यात पूर्ण जळगाव जिल्ह्यातील 15 तालुके धरले तर जवळपास 12 लाखाच्या आसपास ही येते. आणि जर का पूर्ण खानदेशाची जर का तुम्ही पॉप्युलेशन बघितले मित्रांनो तरी 2011च्या जनगणनेनुसार ही 38 ते 40 लाखाच्या आसपास येते मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार. तर हे काहीच्या बाबी होत्या मित्रांनो जळगाव शहराच्या बाबतीत. जळगावच्या बाबतीत एक असंही म्हटलं जातं की दक्षिणेकडे बेळगाव जे की कर्नाटकाशी संलग्न आहे आणि उत्तरेकडे जळगाव जे की महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा आहे. तसं तर शेवटचा जिल्हा नंदुरबार येतो, पण इकडे जळगाव तिकडे बेळगाव असं म्हटलं जातं. तर ह्या काहीशा बाबी आहे मित्रांनो. तर आता आपण भुसावळ शहर पाहिलं, जळगाव शहर पाहिलं आणि एकूणच पूर्ण या खानदेश शहराची आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली, याचा इतिहास पाहिला, याचं ओरिजिन पाहिलं मित्रांनो. आता आपण पुढे वळू पुढच्या भागाकडे, पॉप्युलेशन.
तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की खानदेशाची पॉप्युलेशन पूर्ण जर का खानदेशाची पॉप्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेट केली तर पूर्ण तिन्ही जिल्ह्यांची धरून तरी 50-60 लाखाच्या आसपास जाईल 2011च्या जनगणनेनुसार. जर का तुम्ही पूर्ण एकत्रीकरण केलं तर रिलिजनच्या बाबतीत इथे हिंदू हा बहुसंख्याक आहे आणि त्या पाठोपाठ मुस्लिम धर्म आहे. त्याच्यानंतर कास्टमध्ये मित्रांनो जळगाव धुळे ह्या जिल्ह्यात मुख्यतः लेवा पाटील समाज आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर मराठा समाज आपल्याला पाहायला भेटतो आणि नंदुरबार आणि धुळे ह्या भागामध्ये भिल आणि आदिवासी समाज आपल्याला इथे पाहायला भेटतो. खानदेशाची जी यूथ पॉप्युलेशन आहे मित्रांनो ती नाशिक, पुणे आणि मुंबई भागाकडे आपल्याला स्थलांतरित झालेली दिसते. त्याच्यानंतर जर का आपण याचं हा फार दुःखदायक बाब आहे मित्रांनो यूथची. कारण खानदेशामध्ये जी यंग जनरेशन आहे मित्रांनो ती यंग जनरेशन खानदेशाच्या प्रांतात आपल्याला दिसत नाही. ते मुख्यतः नाशिक, पुणे आणि मुंबई या शहरांकडे आपल्याला आकर्षित झालेले दिसते. तर माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की जर का आपण आपल्या गावाचा विकास नाही केला तर कोण करणार आहे. जर का सर्वच गाव सोडून शहरात स्थायिक झाले तर एक दिवस गावं ओसाड पडतील आणि शहरात इतकी कोंडी वाढेल की शहरातही समस्या निर्माण होतील. त्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या गावाचा विकास करूया, आपल्या खानदेश प्रांताला पुढे नेऊया. तर आता ही एक बाब झाली. तर नंतर आता आपण येऊ मित्रांनो याच्या सेक्स रेशोकडे. तर याची पॉप्युलेशन काय वगैरे. तर मित्रांनो जर का आपण जळगाव जिल्हा बघितला तर जळगाव जिल्ह्यात 1000 पुरुषांमागे 925 महिला तुम्हाला दिसतील. तसंच धुळे जिल्ह्यात तुम्हाला 1000 पुरुषांमागे 946 महिला दिसतील. तसंच नंदुरबारमध्ये 1000 पुरुषांमागे तुम्हाला 934 940च्या आसपास तुम्हाला महिला दिसतील. तर सेक्स रेशो इतका चांगला नाही आहे मित्रांनो खानदेशाचा. तर या बाबतीतही आपण सुधारणा केली पाहिजे. तर पूर्ण जर का लिटरसी रेट आपण पाहिला खानदेशाचा तर सर्वात जास्त लिटरसी रेट आपल्याला जळगाव आणि धुळेचा भेटतो. दोघी जिल्ह्याचा लिटरसी रेट जवळपास 88% आपल्याला दिसतो. तसंच जळगाव जिल्ह्यात 83% महिलांचा शैक्षणिक पात्रता ही लिटरसी रेट आहे. तसंच पुरुषांचा 90%, तसंच धुळ्यात 84% महिलांचा आणि 91 पॉईंट समथिंग काहीतरी आहे मित्रांनो. तर 92% आसपास हा लिटरसी रेट आहे. तर तसंच नंदुरबारमध्ये 38% लिटरसी रेट हा महिलांचा, तर फक्त 55% लिटरसी आहे नंदुरबारचा. तर तुम्हाला यावरनं समजलं असेल की नंदुरबार हे शहर किती मित्रांनो म्हणजे नंदुरबार शहराकडे किती दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे नंदुरबार शहराचा सेक्स रेशोही बरोबर नाही आहे. नंदुरबार शहराचा लिटरसी रेटही बरोबर नाही आहे. नंदुरबार शहराचा डेव्हलपमेंट पण नाही मित्रांनो. आणि नंदुरबारकडे दुर्लक्ष होत आलेलं आहे मित्रांनो. तर कुठेतरी महाराष्ट्र शासनाने इथे लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ठीक आहे धुळे, जळगाव काही नसलं तरी कसं तरी ते सर्वाईव्ह करत आहे. पण नंदुरबारला तरी धुळे आणि जळगावच्या शर्यतीत आणणं हे शासनाचं काम आहे आणि नंदुरबारच्या लोकांनीही प्रयत्न केला पाहिजे यासाठी. पण नंदुरबार जिल्ह्याच्या बाबतीत एक मोठी बाब मध्ये मित्रांनो पूर्ण खानदेशात सर्वात मोठं स्वामी समर्थांचं केंद्र नंदुरबार जिल्ह्याला आहे मित्रांनो. तर ही एक चांगली बाब नंदुरबार जिल्ह्यात आहे. तर हा काही झाला मित्रांनो लिटरसी रेट. तर आपण सर्वात आधी पाहिलं रिलिजन, कास्ट, यूथ, सेक्स रेशो आणि लिटरसी रेट. तर हे सर्व काही आपण पॉप्युलेशनच्या माध्यमातून बघितलं. आता आपण मित्रांनो बघणार आहे कॉलेजेस. खानदेशातील कोणकोणते कॉलेज चांगले आहे. तर बराच समुदाय म्हणतो की खानदेशमध्ये शिकण्यासारखं काही नाही आहे, कॉलेज नाही आहे. पण जर का तुम्ही एकदम याचा मुळापासून अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल की खानदेशातही सरस्वती आहे. खानदेशातही सरस्वती आहे. ती कशी बघा. नाहटा कॉलेज भुसावळ. जेव्हा तुम्ही नाहटा कॉलेजचं नाव टाकाल मित्रांनो गुगलला तेव्हा तुम्ही ह्या कॉलेजबद्दल
हे महाराष्ट्रात किती नंबरचं कॉलेज आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही. हे तुम्ही जेव्हा स्वतः बघाल तेव्हा तुम्हाला विश्वास होईल की हे कॉलेज किती महत्त्वाचं आहे आणि किती अग्रणीय कॉलेज आहे हे. तर पूर्ण नाहाटा कॉलेज हे भुसावळात तर प्रसिद्ध आहे, पण याची ख्याती कितकी नाही मित्रांनो जितकी पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा मास्टर करतो आपण, त्या मास्टरमध्ये नाहाटा कॉलेज भुसावळचा मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रात नंबर लागतो. त्याच्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंग फील्डकडे डिप्लोमा आपण करतो तेव्हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव हे मुख्य 2 कॉलेज आपल्याला दिसतात. भुसावळचं जे कॉलेज आहे मित्रांनो, गव्हर्नमेंट ITI कॉलेज भुसावळ, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भुसावळचा इतिहास सर्वात प्रसिद्ध आहे. हा भुसावळचा ITI हा पूर्ण महाराष्ट्रात 2ऱ्या ते 3ऱ्या क्रमांकावर गणला जातो मित्रांनो, इतकं प्रसिद्ध हे कॉलेज आहे. तसंच SHGP कॉलेज, श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भुसावळ असं याचं नाव आहे मित्रांनो. तर हेही खूप प्रसिद्ध कॉलेज आहे मित्रांनो. जर का पूर्ण भुसावळमध्ये SHGP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भुसावळ हे सर्वात प्रसिद्ध आहे. तसंच हे नाहटा कॉलेज हे 11-12 साठी MCA साठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर हे हे जे आहे मित्रांनो SHGP कॉलेज याने पर जे परदेशी आहे मित्रांनो, परदेशी दौरे करून फॉरेन लँडवर आपल्या भारताचा झेंडा झळकवला होत्या, प्रोजेक्टच्या कॉम्पिटिशन जिंकल्या होत्या. तर यांचंही आता हेही कॉलेज खूप डेव्हलप होऊन राहिले मित्रांनो. आणि पूर्ण खानदेशातलं सर्वात जर का गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव आहे, हे जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावचं कॉलेज आहे मित्रांनो, हे इंजिनिअरिंगचं पण आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे ऑटोनॉमस पण आहे. ह्या कॉलेजनंतर जर का कोणतं इंजिनिअरिंगचं चांगलं कॉलेज असेल खानदेशात तर ते SHGP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भुसावळ आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो नाहटा कॉलेज सारखंच अमळनेर तालुका, भुसावळ तालुका प्रमाणेच एक जळगाव जिल्ह्यातील एक अमळनेर तालुका आहे, जी साने गुरुजी, मी तुम्हाला बघा असे सर्व पॉईंट कनेक्ट आहे. मी जेव्हा इंटरेस्टिंग फॅक्टमध्ये येईल तेव्हा साने गुरुजीचं कंट्रीब्युशन सांगेल तुम्हाला काय आहे. तर ह्या अमळनेर तालुक्यात प्रताप कॉलेज आहे मित्रांनो, तेही फार जगप्रसिद्ध आहे. तसंच जसं तुम्ही पुण्यात फर्ग्युसन कॉलेज समजू शकता, तसं हे खानदेशात प्रताप कॉलेज मित्रांनो फार प्रसिद्ध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जसं की आहे पुण्याची सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर खाली आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी, अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटी. तसंच मित्रांनो खानदेशाची आहे कवयित्री बहिणाबाई नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. मित्रांनो तुम्ही जेव्हा ह्या युनिव्हर्सिटीचा कॅम्पस बघाल, तुमचं मन होणार नाही तिथून येण्यासाठी. इतकी चांगली ह्या युनिव्हर्सिटीला डेव्हलप केलं आहे आणि विकसित केलं आहे मित्रांनो. तसं ह्या युनिव्हर्सिटीचं इतकं काही मित्रांनो म्हणजे SPPU सारखी युनिव्हर्सिटी नाही मित्रांनो ही, पण या युनिव्हर्सिटीने ही सुद्धा फार चांगले चांगले रत्न दिलेले आहे मित्रांनो महाराष्ट्राला, देशाला. तर आणि हे जे बहिणाबाई नाव आहे ते का पडलं हेही मी तुम्हाला सांगेन. आपण लँग्वेजमध्ये तर गेलोच की संत नाही कवयित्री बहिणाबाई जी आहे त्या कवी होत्या आणि त्यांच्यावरूनच या युनिव्हर्सिटीला कवयित्री बहिणाबाई नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी असं नामांतरण करण्यात आलं होतं. तर हे काही कॉलेज झाले मित्रांनो. आणि हा काहीसा असा लोकसंख्येच्या बाबतीत मुद्दा झाला. हे तुम्ही जे गेट बघत आहे हे NMUचं देते, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, ज्याला आपण कवयित्री बहिणाबाई नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी म्हणतो. हे नाहटा कॉलेज, प्रताप विद्यालय मित्रांनो. तर आता आपण वेळेचा विलंब न करता पुढच्या भागाकडे वळू. तर थोडासा आपला व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे हा. तर मी याला भाग 3 मध्ये घेऊ शकत असतो, पण तुम्ही भाग 3 बघाल का याचं असं मला हे नाही, खात्री नाही. म्हणून बघू आपण हा भाग 3 करू का मग भाग 2 मध्येच पूर्ण आपण ही सिरीज कव्हर करायची का. तर आता आपण येऊ डेव्हलपमेंटमध्ये. तर डेव्हलपमेंट आता इथे आपण पूर्ण खानदेशाची डेव्हलपमेंटबद्दल बघणार आहे. आधी आपण भुसावळच्या डेव्हलपमेंटबद्दल बघितले, जळगावच्या डेव्हलपमेंटबद्दल बघितले. मग तुम्ही म्हणाल नंदुरबार आणि बाकीच्या तालुक्यांनी काय केलं.
मित्रांनो, पूर्ण खानदेशात जर का डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तेवढ 2च शहरं अशी आहे की ज्यांच्याबद्दल काहीतरी बोललं जाईल, चांगलं सांगता येईल, ती म्हणजे भुसावळ आणि जळगाव. बाकीच्या जर का बाकीच्या तालुक्यातील कोणते माझे मित्रमंडळी व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी वाईट वाटून घेण्याचं काम नाही मित्रांनो. कारण जी सत्य परिस्थिती आहे ती सांगणं आपलं काम आहे. ती जगासमोर यायला पाहिजे, तेव्हाच त्या मुद्द्यावर काहीतरी काम होईल. तर भुसावळ आणि जळगाव खानदेशातील ह्या 2 शहरामागे असं कोणतंही ह्या शहराच्या खांद्याला खांदं मिळवून चालणारं शहर नाही मित्रांनो. त्याच्यानंतर जर का बघितलं डेव्हलपमेंटच्या बाबतीत मित्रांनो, तर हे एक मी तुम्हाला बोलला जैन इरिगेशन आफ्रिका खंडात मित्रांनो यांची फार मोठी प्रोडक्ट्स गेले होते आणि 15 देशात हे त्यांचे प्रोडक्ट्स सप्लाय करतात. भुसावळ रेल्वे स्टेशनबद्दल मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं. सेंट्रल रेल्वे मधनं नागपूर आणि मुंबईनंतर सर्वात बिझिएस्ट रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला क्रॉस लाईन काय असते मित्रांनो त्याबद्दलही सांगितलं होतं. जर का तुम्हाला त्याबद्दल बघायचं असेल तर मी तुम्हाला आय टॅबची लिंक देईल, तुम्ही त्यावर क्लिक करून बघा. तर ती जी क्रॉस ओव्हर असतो मित्रांनो, म्हणजे ज्याचा मिनिंग आहे की जे रोड असतात ते एकमेकांवर टाकलेले गेले असतात, ते पूर्ण भारतात फक्त 9-10 ठिकाणी आढळतात आणि त्याच्यातलं एक भुसावळ शहर आहे की जी क्रॉस रेल्वे लाईन तुम्हाला दिसते. तर मी प्रत्यक्ष तिथे जाऊन व्हिडिओ बनवला होता. तसंच भुसावळ थर्मल पॉवर प्लांटबद्दलही मी तुम्हाला ज्या भुसावळच्या डेव्हलपमेंटबद्दल बोललो ते सांगितलं. ऑर्डनन्स फॅक्टरी वडणगाव, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ हेही मी तुम्हाला तेव्हा सांगितलं. ओडियन सिमेंट फॅक्टरी हे तेव्हा सांगितलं. म्हणजे तुम्ही बघा, खानदेशाच्या डेव्हलपमेंटमध्ये बघा इथे जवळपास 3 ते 4 पॉईंट मित्रांनो फक्त भुसावळानेच घेऊन ठेवलेले. म्हणून आपल्याला इथे लक्षात येईल की भुसावळ इतकं विकसित का आहे. कारण तिथे केंद्राचे प्रोजेक्ट राज्यानेही गुंतवणूक केली आहे. आणि मी MIDC बद्दल तर तुम्हाला सांगितलंच नाही आहे. अजून याच्या व्यतिरिक्त फार आहे, पण हे मी मुख्य तुम्हाला सांगितलं. तर याच्यामुळं मित्रांनो भुसावळ फार विकसित होत चाललेलं आहे. आणि याच्यानंतर आणि याच्या पुढे तर आहेच जळगाव, आणि जिथं हा जैन इरिगेशनचा मोठा प्रकल्प आहे आणि सोन्यावर चालणारे मोठे मोठे उद्योग जळगावला आहे, ज्याच्यात एक रतनलाल बाफना. आता याचाही काय संबंध आहे जळगाव जिल्ह्याशी रतनलाल बाफनांचा, तर हे मी तुम्हाला पुढे सांगेल जेव्हा तो पुढचा पॉईंट येईल तेव्हा. त्याच्यानंतर आता आपण येऊ ॲग्रिकल्चरमध्ये. तर ॲग्रिकल्चरचं काय योगदान आहे मित्रांनो, हेही मी तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्टमध्ये सांगेल. पण तुम्हाला माहिती आहे जळगावचा कापूस आणि जळगावची केळी जगप्रसिद्ध आहे. तर या जळगावच्या केळीमध्ये आणि कपासमध्ये जर का सर्वात मोठं खानदेशच्या केळीमध्ये, खानदेशच्या कपासमध्ये जर का सर्वात मोठं कंट्रीब्युशन येतं तर ते जळगाव जिल्ह्यातील 3-4 तालुक्यांचं येतं. एक भुसावळ, सावदा, यावल आणि रावेर यांचं. तर हे कापूस आणि केळी इथे कसं आले तेही आपण पुढे बघू. तर हा ॲग्रिकल्चर च्याही बाबतीत मित्रांनो मोठा जळगाव जिल्ह्याला झालेला फायदा आहे. तर ही एकूण मुख्यतः डेव्हलपमेंट आहे मित्रांनो, जो की पूर्ण हा खानदेश प्रांत महाराष्ट्राला देतो. तर अशी ही पूर्ण डेव्हलपमेंट आहे मित्रांनो. तर आता आपण पुढे आपण हा माहितीपट फार मोठा होतो मित्रांनो. तर आता आपण याच्या पुढचा भाग माहितीपट क्रमांक 3 मध्ये घेऊ, ज्यामध्ये आपण उरलेल्या बाबी कव्हर करू. तोपर्यंत हा माहितीपट आपण इथे संपवू. मी नक्की तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तो सुद्धा माहितीपट बघा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा.